दुसऱ्या करल दोन्हीकडे तुमच्या पटकन व्हिडिओ त्यांनी हो का सिनेमॅटिक नाही पहिल्यांदाच त्याला एकच पहिला सुरुवातीला त्याला मग शेवटलाच घेतले हे तुला बघा तिथे बघा दोघं पण हाय हॅलो नमस्कार, मी नेकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत आजचा ब्लॉग तुम्ही आत्तापर्यंत बघितलाच आहात. इथून पुढे हे आपल्याला अजून बघायचं आहे. सो खूप गोंधळ होता, खूप काही गोष्टी सगळ्या घडत होत्या आणि मी छोटे छोटे क्लिप्सच घेतले कारण मला ना की पूर्ण व्हिडिओ करता आलेले नाही आहे. हे सगळं जे घेतलेलं आहेत ना कोणाच्याकडे मोबाईल होतं तर त्यांनी छोटे छोटे क्लिप काढलेले होते ना तर ते मी फक्त एकत्र केलं आणि तुमच्यापर्यंत हा ब्लॉग घेऊन आलेला आहे. मुलीची विदाई सुरू होती, आम्हालाही वाईट वाटतच होतं. सो आम्ही सुद्धा धीर द्यायला गेलेलो होतो तिला. आता प्रत्येकाच म्हणजे आपणही त्या स्टेजला म्हणा की थोडंसं आपण भावूक होतो, आपल्याला हिरडू वगैरे येतं. पण चला आता ही मुलगी आपल्या घरात येते म्हटल्यावर हिला आपण काही इथून पुढे रडवायचं नाही आहे, खुशच राहील तीही. आणि श्रीषा पलश दोघेही काकांच्या सोबत छान फोटोसुद्धा काढून घेतले. काकांचे लाडके आहे ते दोघे, त्यामुळं काकांचं तरी काही खूपच जीव आहे या पोरांच्यावरती, सगळ्याच पोरांच्यावरती आहे. सो त्यामुळे म्हटलं की चला फोटो व्हिडिओ वगैरे सगळं झालं. हे सगळ्यात मोठे धीर आमचे. आणि चला आता मी भेटतेच लास्टला, जोपर्यंत ज्या ज्या गोष्टी ना की तुम्हाला कॅप्चर करून मला दाखवता येईल तर मी ते दाखवलेलं आहे. वन्स मोर म्हणा की त्याला अनेकदा डोळे पुसकी अनेकदा डोळे पुसकी हा पुस पूजा अनेकदा डोळे पुसकी हा जोरू का गुलाम आज से बन गया वो. चला की तुम्ही पुढं. रिसिका रडत होती तर पजा आजपासूनच ना की डोळे पुसत होता. खरंच खूप भारी वाटलं ते बघून आम्हाला, म्हणून म्हणत होतं की परत एकदा पुस आणि म्हटलं शॉर्ट व्हिडिओ घेता येईल वगैरे. पण चला तर असं काही परत होणार नाही आहे, म्हणजे ते आपल्या घरी एकदम खुश राहील. आणि आपली सियारा कशी वाटते, छान सजलेली, तर ते नक्की कमेंट करून सांगा. कारण खूप जीव बनलेला आहे सध्या तसं बघायला गेलं तरी. आणि घरी आल्यावरती ना की सगळ्या मंदिरांमध्ये त्यांना नेऊन आणलं. खूप म्हणजे असं ना की खूप व्हिडिओ स्किप झालेला आहे. प्रत्येक वेळेला ना की मोबाईल काढून ना की खरंच व्हिडिओ करता आलेला नाही आहे. त्यामुळे जितकं जमेल तितकं मी केलेलं आहे. आणि लग्नाचा गावाकडचा काय लग्न असतं ना तर तो ब्लॉग घेऊन यायचा होता.
आणि शेवटी ना की थोडंसं सिटीमधलं लग्न हे थोडंसं वेगळं पडतं, गावाकडचं थोडंसं वेगळं पडतं. सो गावाकडे हे आमच्याकडे तर खरंच खूपच वेगळं आहे. आता प्रत्येकांच्याकडे वेगळं असतं. हळदसुद्धा कुणाकडे आदल्या दिवशी असतं, आजकाल आमच्याकडे सुद्धा करतायत. पण मुलगीकडचेच म्हणजेच नवरीकडच्या त्यांच्या फॅमिलींना आदल्या दिवशी आमच्याकडे येऊन राहणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग आम्ही आदल्या दिवशी हळद केलेलं नाही, दुसऱ्या दिवशीच केलं. कारण पूर्ण विधी झाल्याशिवाय म्हणजेच हळदीचंही असतं पूजा वगैरे. सो ते केल्याशिवाय मुलगी परत जाऊ शकत नाही तिकडे, किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. हळदीच्या आधीसुद्धा विधी असतात. सो ते सुद्धा सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे ते सगळं करून मग नंतरनं हळद खेळायची असते. सो त्यामुळे त्यांनाही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे म्हटलं की चला दुसऱ्या दिवशीच आपण करू. शॉर्टकटमध्ये म्हणण्यापेक्षा ना की विधी सगळ्या झाल्या, छान सगळ्या गोष्टी झाल्या. फक्त थोडंसं गोंधळ गडबड झालेला आहे. मोबाईल माझ्याकडे नसल्यामुळे ना की म्हणजे मी जास्त काही शूटिंग मी काहीच केलेलं नाही आहे. जे काही मला क्लिप्स मिळाल्या ना तर त्याचंच मी तुम्हाला दाखवत आहे. आणि त्याच गोष्टी म्हटलं की चला छोटे छोटे क्लिप्समधनं तर मी दाखवेन की बाबा आमचा दिवस, लग्नाचा दिवस कसा छान गेलेला आहे तो. आणि आता जे इथं उभा राहिलेले आहेत ना, पल्लू, सायली आणि इकडच्या साईडला पूनम उभा राहिलेली आहे. खाली आपली ऐशू आहे, फत्तू आहे आणि श्रीषासुद्धा राहिलेली आहेत. हे आमच्या घरातल्या सगळ्या मुली, म्हणजेच ह्या नायकांच्या मुली. तर हे माझ्या मोठ्या जावेच्या ह्या सगळ्या मुली आहेत. श्रीषाच आपली लहान आहे, कारण आपले साहेबच घरात सगळ्यांच्यात लहान असल्यामुळे ना की मग श्रीषासुद्धा लहान आहे. तर ॲक्च्युली हे सगळे सक्के चुलत असे सगळे एकत्रच आहेत. तशी आमची फॅमिली जॉईंटच होती. आता 4-5 वर्ष झालं की फक्त सासू वेगळे राहिलेले आहेत. त्यामुळे सगळं एकत्रच असल्यासारखं आहे. सो ह्या सगळ्या आमच्या घरच्या मुली. आणि हा पजो आमचा ना ॲक्च्युली लहान आहे अजून, वय त्याचं खूप मोठं नाही आहे. बट चला ठरलं, त्यांचं दोघांचंही ठरलेलं होतं. मग म्हटलं की कशाला वेट करायचं, लग्न करतो म्हणतात तर आपणही करू द्यायचं, घेऊन यायचं घरी, असा विषय झाला. त्यामुळे ह्याच्यापेक्षाही मोठे आहेत. सो त्यांचंही आपल्याला करायचं आहे. बट म्हटलं हे दोघेही रेडी होते, फॅमिलीही रेडी झाली. मग म्हटलं की जास्त वेळ नको घ्यायला, होते तर होऊ दे, म्हणून मग आम्ही झटपट लग्नसुद्धा केलेलं आहे. सो अशा गोष्टी गावाकडे होत असतात. मला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, तेवढं वेळ मिळालं नाही आहे. घरात माणसंसुद्धा खूप होती. त्यामुळे ना की प्रत्येक वेळेला मोबाईल काढून शूटिंग करणं खरंच जमलेलं नाही आहे. सो कधी परत जाईन परत कधी काही गोष्टी होईल ना तर त्यावेळेला मी तुम्हाला दाखवतेच. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे ना की रात्री ना आपल्याकडे इथं वरात असते. पद्धत आहे पहिल्यापासूनच. आमच्या लग्नाच्या वेळेला पण रात्री वरात होते. आज म्हणजे ॲक्च्युली आहे वरातसुद्धा. तर त्यामुळे परत गडबड, आणि नंतर गडबड म्हटल्यावरती आता परत अजून एक आपला म्हणजे ओटी भरायची असते. सो ते कार्यक्रम झाल्यावरती नंतर आपल्या डीजेचं चालू होईल. त्यामुळे एकदा डीजे लागला ना की परत मग लवकर काय थांबत नाही आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ह्या गोष्टी सुरूच राहतील. त्यामुळे आम्ही सगळे गडबड करत होते. आणि हे विधी आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतच असेल. तर उखाणा वगैरे मी शॉर्ट किंवा रीलमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकेन, कारण खूप गोंधळ पाठीमागे चालू होता. त्यामध्ये आमच्यात ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्र कर्नाटक, त्यामुळे कोणी कन्नडमध्ये प्रश्न विचारतं, कोणी मराठीमध्ये प्रश्न विचारतं. तर त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये सगळं सुरू होत होतं. त्यामुळे मग मी तो गोंधळ मी सगळा स्किप केला म्हणजे मी सगळं म्यूट करून टाकलेला आहे तो. आणि ॲक्च्युली व्हिडिओ करतानासुद्धा फोटोग्राफरलासुद्धा खूप अडीअडचणी येत होत्या, कारण त्याला सगळं वातावरण शांत पाहिजे होतं. तेवढं आमच्या घरामध्ये शांत वातावरण तर अजिबात नाही आहे, कारण त्यांना त्यांच्या व्हॉईसमधनं म्हणजे जे काही उखाणे घेतात ना तर तो व्हॉईस आपल्याला रेकॉर्ड करायचा होता. सो त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. बाहेर गोंधळही तेवढाच होता, घरात आतमध्ये गोंधळसुद्धा तेवढाच होता. आता लग्न म्हटल्यावर ह्या गोष्टी होणारच आणि व्हायलाच पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला लग्नाला काही मजा येणार नाही आहे. सो चला, आता ही फॅमिली आमची कशी वाटली, काय वाटली तर नक्कीच सांगा. कधी जमेल तसं त्यावेळेला प्रत्येकाची मी ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करेनच. सो आता परत नंतरनं ओटी घालायची आहे आणि नंतरनं वरात आहे. त्यामुळं मे बी आवाज असेल डीजेचा सुद्धा. तर ती कशी असते परंपरा तर तेही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मलाही माहिती आहे की खूप सगळ्या लेट गोष्टी होत आहेत. आता हा ब्लॉग मला माहीत नाही कधी येईल, पण एडिट करून ठेवण्याचा मी प्रयत्न लवकरात लवकर येण्याचा तरी मी प्रयत्न करत आहे. सो असं थोडंसं गावाकडे गेलं ना की थोडंसं टाईम मिळत नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ शूट करून एडिट करून परत पोस्ट करणे, थोडंसं रेंजचं वगैरेही प्रॉब्लेम असतं.
त्यामुळे मे बी सगळ्या गोष्टी मी करत जाईन. बट माहीत नाही, आता थोडंसं मागं पुढं होईल. बट प्रयत्न करेन की वेळेवर आपला ब्लॉग येण्याचा, कारण आता खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आणि गोष्टी माझ्याकडं पॉसिबल होत नाहीत, त्यामुळे ह्याचंसुद्धा मला वाईट वाटत आहे. बट ठीक आहे, एकदा रुटीन लागलं, एकदा स्कूल सुरू झाली, एकदा आपल्या गोष्टी व्यवस्थित चालू झाल्या ना की परत आपले ब्लॉग्स वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतील. आता परत स्कूल चालू झाल्यावर परत टिफिनच्या गोष्टी आपल्या येतील, टिफिनच्या रेसिपीज वगैरे सगळ्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करेन. सो तेही असेल. सो नक्कीच शेवटपर्यंत आपला व्हिडिओ आजचा बघा आणि इथून पुढं जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ॲक्च्युली विसरले मी, म्हणजे एक तुमच्याकडे कशी पद्धत असते ना लग्नाची, तर नक्कीच कमेंट करून सांगा. मला माहिती आहे प्रत्येकांच्याकडे वेगवेगळी पद्धत असते लग्नांची, तर आमच्याकडे ही अशी असते, एका दिवसातच केले, 2 दिवसामध्ये ही लग्न करतात. बट मुलींच्याकडे पॉसिबल नव्हतं की आमच्याकडे येऊन राहणं, त्यामुळे आम्हाला सगळं एकाच दिवशी करायला लागलं. सो थोडासा गोंधळ उडलेला आहे, पण आम्ही खूप छान पद्धतीने लग्न केलं, एन्जॉयसुद्धा तेवढंच केलो. तर त्यामुळे थोडं धावपळ फक्त झालेलं आहे. बट हे अशा पद्धतीनं आमच्याकडे लग्न होतं. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये होतं, तुम्ही कसं काय काय अजून काही आयडियाज असतील ते सांगा, कारण अजून आपल्याकडे लग्नाचे भरपूर मेंबर्स आहेत. सो होईल, प्रत्येक वर्षी एक लग्न तरी आहेत सध्या आमच्याकडे, त्यामुळे त्याही गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि आता ही चूक करणार नाही आहे की प्रॉपर मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन आणि प्रॉपर तुमच्यापर्यंत घेऊन यायचासुद्धा मी प्रयत्न करेन. सो चला, थांबते इथंच आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की आपलं लग्न म्हणजेच लग्न कसं झालं ते. ते घालत डार्क येतात की पावली प्लेन कर होतंय. हा प्लेन ठेव पाहिजे, दोन्ही पाय ठेवले जरा हात धरती हे थांबा. साडीवर हे पाकळ्या टाकू नका, बास टाकला असा बास. चल पुढे पाय ठेव, पाय ठेव दोन्ही. हां चालू झालं का? चल पुढे चला. तुमचा डावा पाय घे, मागे घ्या, पूर्ण मागे घ्या. घ्या मागे पुसू नका, घ्या मागे. साज उचला, साज उचला. साडी व्यवस्थित करा, त्यांची साडी व्यवस्थित करा. जरा इथलं इथलं असं